अशी नाही लावायची आपल्याला स्ट्रेट. ओके, हे तिरकं नाही करायचं. तर ह्या पट्टीलाच आपल्याला या लाईन बरोबर अलाइन करून घ्यायची आहे. ओके, या असलं पाहिजे. जेवढं इथं आहे तेवढंच या लाईनमध्ये खाली आलं पाहिजे. तर ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सभ्यसाची ब्लाऊजचा फ्रंट पार्ट कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायचं हे डिटेलमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. आणि अगदी नवीनच शिकत असाल तरीसुद्धा सभ्यसाची ब्लाऊज हे खूप छान पद्धतीने तुम्ही बनवू शकणार आहात. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, त्यामुळे तितक्याच छान पद्धतीने मी बनवलेला आहे. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि या पद्धतीने मेजरमेंट्स घेऊन जिथे जिथे मी माझे मेजरमेंट्स टाकलेले आहेत तिथे तिथे तुम्ही तुमचे मेजरमेंट्स घ्या आणि त्याचा डिवाइड 4 प्लस 0.1 0.5 असं जे काय असेल ते त्याच्यामध्ये करून तुम्ही तुमच्या मेजरमेंटमध्ये हे कटिंग करून घेऊ शकता. आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला या पद्धतीचे सूत्रसुद्धा देत राहणारच आहे. तर चला कटिंगला म्हणजे ड्राफ्टिंगला सुरुवात करूया. तर इथे आता मी छातीचं आपलं शोल्डरचं मेजरमेंट आहे 14.5. 14.5च्या अर्धे आपण इथे मार्क करून घेतलं. ही आपली शोल्डर लाईन असणार आहे. तर इथे मी 7.25 वरती मार्क केलं. 1 इंच डाऊन आलेलो आहोत, हे पहा. आणि 2.5 इंच या बाजूने बंद बाजूकडून मार्किंग केलेलं आहे. तर हे सर्वांसाठी सेम असणार आहे, त्याच्यामुळे हे बेसिक मार्किंग मी करून घेतलं. इथून डाऊन घेतलं, ही तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली. आणि आता आपण बघणार आहोत की आपल्याला मुंडा खोलीसाठी किंवा चेस्ट लाईनसाठी आपल्याला काय मार्किंग घ्यायचं आहे. तर याच्यासाठी हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे डीप नेकचं. तर चेस्ट आपली येते 32 ते 41 मध्ये आणि सूत्र वापरायचं आहे आपल्याला छाती भागिले 6 प्लस 0.5. कारण हे आपला गळा डीपमध्ये आहे, 7.5 आपला पुढचा गळा आहे, त्याच्यामुळे हे सूत्र वापरणार आहोत आपण. बंद गळा असेल तर छाती भागिले 6 प्लस 1 इंच करायचं आहे. तर इथे आपली चेस्ट आहे 38, त्याला भागिले केले 6 प्लस केले 0.5. तर उत्तर येणार आहे आपलं 6.8. ओके, तर हे 6.8 आपल्याला घ्यायचं आहे. इथून खाली जसं आपण बॅकमध्ये केलेलं आहे सेम तीच प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे. 6.8 वरती एक डॉट मी लावून घेते आणि ही लाईन असणार आहे आपली चेस्ट लाईन. तर ही लाईन मी इथे ड्रॉ करून घेते. ओके, यानंतर आता आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. तर शोल्डर मायनस करण्यासाठी आपण तक्ता बघून शोल्डर मायनस करून घेतलेला आहे. तर इथे बघा आपलं उत्तर आलेलं आहे 1.25. तर ते मायनस करायचं आहे आपल्याला या मुंड्याकडच्या बाजूने. तर 1.25 बघा इथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि 1.25 वरती मार्क केलं तर इथे आपला हा पॉईंट येणार आहे. आणि इथून आता हा टेप बघायचा आहे, इथे आपण मार्क केलेला आहे इथून. तर इथून मार्किंग बघितलं तर आपलं हे अंतर आलेलं आहे 6 इंच बरोबर. तर हे 6 आपल्याला या चेस्ट लाईनवरती मार्क करायचं आहे आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर ही आपली मुंडा खोलीची लाईन किंवा चेस्ट लाईन म्हणून सुद्धा तुम्ही बघू शकता. ओके, यानंतर आता आपल्याला छातीचं मेजरमेंट टाकायचं आहे. चेस्ट आहे आपली 38, त्याच्यामध्ये आपल्याला फ्रंट पार्टमध्ये जरी फ्रंट डीप असला तरी बॅकप्रमाणे आपला तो 9, 10, 11 सारखा डीप नसतो. जरी असला तरी तो 7, 7.5, 8 पर्यंत असतो. तर इथे मात्र आपल्याला फ्रंट पार्टमध्ये कंपल्सरी लूजिंग द्यायचं असतं आणि ते म्हणजे 1.5 इंचेस. ओके, जेव्हा गळा आपला फ्रंट आणि बॅक डीप असतो त्यावेळेला आपल्याला फ्रंट पार्टमध्ये 1.5 हे लूजिंग कंपल्सरी द्यायचं आहे. हे हा असणार आहे आपला फ्रंट पार्ट. चेस्ट 38 आणि वेस्ट असणार आहे 31. ओके, तर हे लूजिंग आपण 0.5 देणार आहोत. तर चेस्ट आहे आपली 38 प्लस 1.5 39.5 आले. याला भागिले करायचं आहे 4. तर उत्तर येणार आहे 9.8 इंचेस. तर हे 9.8 आपल्याला घ्यायचं आहे चेस्ट लाईनवरती. इथे ही आपली मार्किंग केलेली लाईन आहे, इथून आपल्याला हे मार्क करायचं आहे 9.8. हे 9.8 आलं आपलं इथे. ओके, तर इथून आता आपल्याला पुढे 1.5 इंच म्हणजे शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. 1.5 किंवा 2 इंच तुम्हाला जेवढं हवं असेल त्याच्यावेळेस तुम्ही इथे लूजिंग ॲड करू शकता. ओके, तर इथे मी हे 1.5 इंच लूजिंग ॲड करून हा पॉईंट आपण इथे मार्क करून घेतला. साठी आपल्याला पहिल्यांदा शोल्डर काढावं लागेल. तर इथून आपल्याला टेप असा ठेवायचा आहे आणि आपल्याला शोल्डर किती तयार हवा आहे 2.5 इंच. तर आपण 3.5 वरती मार्क करणार आहोत. 3.5 वरती मार्क केल्यानंतर त्याचा सेंटर काढायचा आहे. फ्रंट पार्टचं उंचीचं मार्किंग करताना नेहमी या पद्धतीचा वापर करायचा आहे. तुम्ही इथूनच मार्किंग घ्यायचं आहे. ओके, तर हे जे सेंटर पॉईंट आलेलं आहे इथून आता आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग प्लस पुढच्या गळ्याचं मार्किंग. तर बघा पुढचा गळा आहे आपला 7.5 इंच बरोबर. तर 7.5 ला आलेला आहे आपलं इथे. तर इथे मी एक मार्क देऊन घेतला. त्यानंतर आपलं शोल्डर टू एपेक्स अंतर आहे
10.5, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मार्क करायचं आहे. ओके, 10.5 आहे तर आपल्याला अर्धा इंच प्लस करून 11 वरती मार्किंग करायचं आहे. ओके, तर हे झालं. इथे मात्र आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं नाही आहे, कारण उंची गळा जो आहे तो आपण अर्धा इंच कॅनव्हास पेपर घेऊन काढणार आहोत, त्याच्यामुळे हा गळा ऑलरेडी अर्धा इंच तर खाली येणारच आहे. त्यामुळे याच्यात शिलाई मार्जिन ॲड करायचं नाही, जेवढा गळा तुम्हाला हवा आहे तेवढंच मार्किंग इथे करायचं आहे. ओके, आणि दुसरं म्हणजे जे आपले एपेक्स पॉईंट आहे त्याच्यामध्ये मात्र +0.5 करायचं, कारण वरच्या बाजूला इथे शिलाईमध्ये अर्धा इंच दाबल्यानंतर हा जो एपेक्स पॉईंट आहे तो वरती येऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला इकडे अर्धा इंच प्लस करायचं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला शोल्डर टू लोअर बस्टचं मार्किंग करायचं आहे. तर लोअर बस्ट आपलं मार्किंग आहे 13.5. ओके, तर 13.5 मध्ये अर्धा इंच प्लस करून आपल्याला मार्किंग करायचं आहे, तर ते येणार आहे 14 वरती. ओके, आणि टोटल उंची आहे आपली 15, तर 15 मध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला मार्किंग करायचं आहे, ते येणार आहे 16 वरती. तर हे सर्व मार्किंग आपण पॉईंट्स लावून घेतले, याच्या लाईन्स घेऊन घेऊया. तर ही आहे आपली गळ्याची लाईन, ही आहे आपली एपेक्स लाईन. एपेक्स लाईनला मी इथे डॉट डॉट देते. ही असणार आहे आपली लोअर बस्ट, आणि ही असणार आहे आपली फायनल उंचीची लाईन. ओके, तर या सर्व लाईन्स आपण ड्रॉ करून घेतल्या. आता आपल्याला मार्किंग करायचं आहे ते म्हणजे कंबरेचं मार्किंग. तर कंबर आहे 31. ओके, कंबर घेर आहे 31. 31 मध्ये आपल्याला टक्स पण पाठी इथे आपला येणार आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एपेक्स टू एपेक्स मार्क करून घ्यायचं आहे. एपेक्स टू एपेक्स आहे आपलं 8, तर 8ला भागिले करायचं आहे 2, तर उत्तर येणार आहे 4 इंच. तर हे 4 आपल्याला या बाजू, हा आपला एपेक्स लाईन आहे, तर एपेक्स लाईनवरती या बाजूने 4 वरती मार्क करायचा आहे आपल्याला. ओके, तर हा जो पॉईंट आलेला आहे तोच आपला आलेला आहे. तर इथून खाली इथे 4 वरती मार्क केलं तर कमरेच्या लाईनवरती आपल्याला अर्धा इंच मायनस करून मार्क करायचं आहे, तर इथे आपल्याला 3.5 वरती मार्किंग घ्यायचं आहे. ओके, यानंतर कमरेवरती आपल्याला टक्स कितीचा घ्यायचा आहे याच्यासाठी तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे. तर इथे आपल्याला कमरेवरती टक्स घ्यायचा आहे. आपली चेस्ट 36 ते 44 मध्ये येते, तुमची कोणत्या ह्याच्यामध्ये येते ते बघा आणि त्याच्यावेळेस तुम्ही कमरेवरचा टक्स घ्यायचा आहे. यामध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की जर तुमची चेस्ट साईज 28 ते 35 मध्ये असेल आणि तुमची चेस्टचा उभार कमी असेल तर तुम्हाला हा जो टक्स आहे तो अर्धा इंचांनी किंवा 1 इंचांनी कमी घेतला तरी चालू शकतो. म्हणजे 28 साईजमध्ये तुम्ही हा टक्स आहे तो 1.5 इंचांचा सुद्धा घेतला तरी अगदी व्यवस्थित येतो, कारण त्या साईजमध्ये शक्यतो चेस्टचा उभार कमी असतो. जर उभार जास्त असेल तर मग तुम्ही हा प्रॉपर 2.5चा टक्स घेऊ शकता. ओके, तर हे फक्त ॲडजस्टमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघून करायची असते, एवढं लक्षात ठेवा. बाकी या साईजमध्ये तुम्हाला आहे हा टक्स आहे तो अगदी कम्फर्टेबल होणार आहे. आणि मुंडा घेरावरती टक्स घ्यायचा आहे तो म्हणजे याच्या अर्धा, सेम जेवढा आपण कमरेवरती घेणार त्याच्या अर्धा मुंडा घेरावरती घ्यायचा आहे. इथे आपली 36 चेस्ट आहे, 36 to 44 मध्ये आपला छाती येते, तर टक्स येणार आहे आपला 3 इंचांचा. तर तो आपल्याला मार्क करायचा आहे इथून. तर या बाजूत 3 वरती मार्क केलं आणि इथून आता आपल्याला हे 3 इंच टक्सचं अंतर मायनस करायचं आहे आपल्याला. ओके, आणि त्यानंतर आपल्याला कंबर घेराचं मार्किंग घ्यायचं आहे. तर कंबर घेर आहे आपली 31, त्याच्यामध्ये भागिले केले 4, तर उत्तर येणार आहे 7.75. तर आपल्याला इथून टेप लावायचा आहे. तर इथं आलं आपलं हे 3.5 वरती टेप उचलायचा आणि तो आपल्याला इथे ठेवायचा आहे दुसऱ्या पॉईंटवरती, आणि 3.5 पासून पुढे आपल्याला मोजायचे आहेत किती, 7.75. तर इथे बघा 7.75 आपलं येत आहे इथे. तर इथे मी एक पॉईंट दिला आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहे. तर इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ओके, तर आता या लाईन्स आपण जोडून घेऊया. ओके, तर या पद्धतीने आपलं हे बेसिक ड्राफ्टिंग करून घेतलं आपण आणि आता हे पॉईंट आहेत हे आपण जोडून घेऊया. तर आता आपल्याला या जो तिरकी लाईन आहे म्हणजे चेस्ट लाईन बघा, ही जी फिटिंगची बाजू आहे, फिटिंगच्या बाजूकडूनची जी लाईन आहे त्या लाईनवरती आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा आहे ते बघा. तर या लाईनचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे या पद्धतीने. त्यानंतर या लाईनचा पुन्हा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि इथून परत वरच्या लाईनचा पण सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर कमरेकडच्या बाजूकडून खालचा जो पहिला पॉईंट आलेला आहे तिथून आपल्याला बघा या पॉईंटपासून आपल्याला 0.5 बाहेर घ्यायचं आहे. या मधल्या पॉईंटपासून आपल्याला 0.25 बाहेर घ्यायचं आहे, म्हणजे बाहेरकडच्या फिटिंगकडच्या म्हणजे जे शिलाई आपली आहे फिटिंगची बाजू येणार त्या बाजूकडे घ्यायचं आहे आणि इथे मात्र त्याच पॉईंटवर घ्यायचं आहे. आता ही लाईन आपल्याला इथे स्ट्रेटमध्ये
कमरेबरोबर जोडून घ्यायची. त्यानंतर हे पॉईंट आहेत हे आपल्याला असे तिरक्या लाईनमध्ये जोडून घ्यायचे आहेत. हा पॉईंट आपल्याला इथे असाच घ्यायचा आहे आणि इथे मात्र थोडासा आपल्याला असा कर्व शेप द्यायचा आहे. ओके, सेम आपलं बेसिक जे आहे तसंच आहे आणि इथे कोणा येऊ नये याच्यासाठी थोडंसं आतल्या बाजूनी मार्किंग आपण देऊन घेणार आहोत. तर हा आपला प्रॉपर शेप तयार होणार आहे. ओके, इथंपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं. हे प्रिन्सेस कटचं आहे, त्याच पद्धतीने मार्किंग आहे, काही वेगळं असं जास्त नाही आहे. ओके, तर आता आपण वरच्या बाजूला इथे बघूयात की आता इथे आपल्याला कोण्यातून किती घ्यायचं आहे. जर आपला हा फ्रंट पार्ट आहे तर फ्रंट पार्टसाठी आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे कोण्यातून. क्रॉस मार्किंगसाठी हा चार्ट बघायचा. तर इथे आपल्याला 0.75 घ्यायचं आहे. ओके, तर इथे मी टेप ठेवते आणि 0.75 वरती मार्क करते. तर इथे बघा 2 वरती ठेवलेलं आहे तर माझं हे 0.75 इथे येणार आहे आणि या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. सेंटरच्या इकडे बंद बाजूकडे म्हणजे जिकडे आपण गळ्याचं मार्किंग आहे आपलं, तर त्या बाजूला आपल्याला 0.25 देऊन घ्यायचं आहे आणि ही तिरकी लाईन आपल्याला याच पद्धतीने थोडी खालपर्यंत ओढून घ्यायची. ओके, यानंतर या लाईनमधूनच आपल्याला आता कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. ही लाईन आणि हा पॉईंट आला पाहिजे त्याच्यामध्ये आणि ही लाईन या पुढच्या आडव्या आपल्या चेस्ट लाईनला पण ती टच झाली पाहिजे. तर या पद्धतीने आपला हा शेपपट्टी ठेवून घ्यायची आणि हा शेप आपण ड्रॉ करून घेणार आहे. तर हा आहे आपला फ्रंट मुंड्याचा शेप. ओके, तर आता आपल्याला इथे मुंड्यावरती पण टक्स द्यायचं आहे. तर मुंड्यासाठी टक्स देताना आपल्याला ह्या चेस्ट लाईनवरती हे 1.5चं जे मार्किंग आहे ते ठेवायचं आणि ही आपल्याला पुढे 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 सरकवत न्यायचं आहे. आता या कर्व लाईनला कुठे आपला हा टच होते तर ते बघायचं. तर बघा इथे आपले हे टच होते तर तिथे एक मार्क देऊन घ्यायचा आणि या मार्कच्या बघा आता हे 1.5 इंच आहे तर 1.5ला जेव्हा आपण टेप या पद्धतीने दुमडू त्यावेळेला आपल्याला अंतर किती मिळणार आहे 0.75 बरोबर. तर हे 0.75 आपल्याला मार्क करायचं आहे वरच्या बाजूला. ओके, इथे वरच्या बाजूला मार्क केल्यानंतर ही आपली लाईन आहे ही 0.75 मार्क केले ती लाईन आपल्याला या एपेक्स पॉईंटपर्यंत आणायची आहे. ओके, यानंतर इथून खाली आपल्याला अर्धा इंच कुठे येत आहेत बघायचं. तर हे अर्धा इंच आपला आलेलं आहे इथे बरोबर. तर सेम अर्धा इंच खालून आपल्याला बघा या पद्धतीने अर्धा इंच, कारण आपण हे अर्धा इंच शिलाईसाठी वापरणार आहोत. तर टेप तुम्हाला जर नवीन असाल तुम्हाला अर्धा इंच एक्झॅक्टली समजत नसेल तर तुम्ही या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि अर्धा इंच कुठे येतं आहे तिथे असे हे डॉट पॉईंट लावून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे अर्धा इंच इथे येणार आहे. आणि याच लाईनवरती आपल्याला 1.5 इंच कुठे येते ते बघायचं आहे. तर 1.5 इंच आपलं येत आहे बघा या लाईनवरती ठेवल्यानंतर इथे आपल्याला हे 1.5चा पॉईंट येतो आहे. तर या पॉईंटवरतीच आपल्याला दुसरी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे जी एपेक्स पॉईंटपर्यंत येणार आहे आणि ही लाईन थोडीशी वरपर्यंत घ्यायची कारण जेवढी ही लाईन असणार आहे तेवढीच आपल्याला ही लाईन मोजून घ्यायची आहे. तर इथे आपण टेप ठेवला तर बघितलं तर आपली ही 6 आणि 1 सूत लाईन आलेली आहे. तर सेम लाईन आपल्याला या बाजूला घ्यायची आहे 6 आणि 1 सूत. तर इथे पॉईंट देऊन घेतला आणि आता हे जे अंतर आहे आतलं ते आपलं पूर्ण मायनस होणार आहे. तर बघा हा आणि हा पॉईंट आपला पूर्ण मायनस होणार आहे. आता आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे की सभ्यसाचीचा मार्क आपल्याला करून घ्यायचा आहे. ओके, तर याच्यासाठी आता आपल्याला जो आपला हा एपेक्स पॉईंट आहे हा जो आपण लाईन पुढपर्यंत घेतलेली आहे त्याच्या दोनही बाजूला आपल्याला अर्धा इंच मार्क करायचा आहे कारण इथे सुद्धा आपल्याला एक टक्स घ्यायचा आहे. तर इथे आणि इथे एक मी मार्क केलं अर्धा इंचांवरती आणि ही लाईन आहे ही आपण सरळ इकडं पुढं घेणार आहोत टक्स पॉईंट. ओके, तर ही आणि ही लाईन पण आपण इथे ड्रॉ करून घेतली. तर हा पण पोर्शन आपला मायनस होणार आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये सभ्यसाची ब्लाऊजसाठी जो इथून असा शेप असतो तो देऊन घ्यायचा आहे. तर तो शेप देण्यासाठी आपल्याला हा जो आपला एपेक्स पॉईंट आहे तिथून आपल्याला इथं जे आपण लोअर चेस्टचं मार्किंग केलं होतं तिथंपर्यंतचं अंतर मोजून बघायचं आहे किती आहे. तर ते अंतर आलेलं आहे किती 3 इंच. तर हा पॉईंट आपला इथेच ठेवायचा आहे आणि 3 कुठं येतं आहे तिथे आपल्याला या पद्धतीने मार्क करायचं आहे. बघा इथेच ठेवायचं आणि इथून आपल्याला हा शेप 3 इंचांवरती जसा येतो आहे तिथंपर्यंत आपल्याला हा मार्क करायचा आहे. ओके, तर या बाजूला पण आपल्याला मार्क करून घ्यायचं इथंपर्यंत. तर इथे हे आपलं 3 इंच इथून टेप या पद्धतीने करायचा आणि मी छोटे छोटे डॉट्स देऊन घेते त्यानंतर आपण ही लाईन व्यवस्थित ड्रॉ करून घेणार आहे. ओके, तर बघा या पद्धतीने हे अर्ध वर्तुळ आपण शेप देऊन घेतला. आता या बाजूला बघा इथे आपला हा एवढा शेप आपला जे अंतर राहते ना तर ते आपल्याला कसं अंतर मॅनेज करायचं आहे. तर हा आपला शेप पट्टी आहे ती घ्यायची आपण आणि हा शेप आपला इथे आला पाहिजे
या पद्धतीने आपल्याला हा ठेवून घ्यायचा। तर बघा इथून पण आपला हा शेप जुळला पाहिजे असा आणि इथून पण यापर्यंत आपला हा शेप आला पाहिजे। या पद्धतीने पट्टी सेट करून घ्यायची आणि इथे आपल्याला हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे असा। तर बघा इथून जरी तुम्ही अशी पट्टी लावून घेतलात आणि हा शेप या पद्धतीने इकडे घेतला तरीही चालू शकेल। ओके, आणि हा शेप पण आपल्याला इथे हा व्यवस्थित शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे। ओके, तर हा आपला शेप देऊन झालेला आहे। तर आता आपल्याला हा वरच्या बाजूला इकडे हा शेप ड्रॉ करायचा आहे, बरोबर। तर आता इथे ड्रॉ करत असताना आपल्याला पहिल्यांदा मुंडा याचा जो हा आपला टक्स मायनस केल्यानंतर आपल्याला हा आर्म होल आहे तो कमी होणार आहे, बरोबर। त्याच्यामुळे आपल्याला हा अर्धा इंच खाली ड्रॉ करून घ्यायचा आहे, एक पॉईंट। हे अर्धा इंच पॉईंट ड्रॉ करून घेतला। हे मी थोडं पुढे घेते म्हणजे तुम्हाला अगदी जवळून दाखवते की जेणेकरून हा पॉईंट तुमच्या अगदी क्लिअर होऊन जाईल। ओके, तर हा अर्धा इंच खाली घेतला। त्यानंतर ही पट्टी आहे ती आपली या बाजूला अशी लावायची, जेणेकरून इथे अशी नाही लावायची आपल्याला स्ट्रेट। ओके, हे तिरकं नाही करायचं। तर ह्या पट्टीलाच आपल्याला या लाईन बरोबर अलाइन करून घ्यायची आहे। ओके, यानंतर इथे आपल्याला आडवी लाईन ड्रॉ करायची आहे। ओके, तर हा जो दुसरा हे आहे तो आपण दुसऱ्या पेननी करूया की जेणेकरून आपल्याला त्याचा वेगळा हे पॉईंट लक्षात राहील। ओके, नवीन आर्म होल आपला। तर इथे एक लाईन ड्रॉ केली। त्यानंतर आपल्याला ही पट्टी आहे ती अशी ठेवायची आहे। आता इथे आपला हा पॉईंट आलेला आहे, बरोबर। तर या पॉईंटपासून आपल्याला पट्टी अशी ठेवायची, जेवढं अंतर इथं आलेलं आहे तेवढंच या लाईनमध्ये खाली इकडे आलेलं असलं पाहिजे। जेवढं इथं आहे तेवढंच या लाईनमध्ये खाली आलं पाहिजे। तर बघा इथे पट्टी ठेवली आणि त्यानंतर हे अंतर मोजून बघायचं। हे किती आलेलं आहे? 1 इंच आहे, जरा कमीच आहे, 1 इंच आहे। तर सेम इथे पण आपलं तेवढंच आलं पाहिजे। ओके, तर आलेलं आहे। तर आता आपल्याला ही लाईन आहे ही बरोबर अशी ड्रॉ करायची आहे। ओके, इथेपर्यंत हा पोर्शन ड्रॉ झाला। यानंतर याच्यामध्ये आपल्याला इथे शेपपट्टी घ्यायची आणि इथे आपल्याला हे ड्रॉ करून घ्यायचं आहे, नवीन आर्म होल। ओके, तर हे नवीन आर्म होल आपलं ड्रॉ झालेलं आहे। हा पोर्शन सुद्धा आपला पूर्ण मायनस होणार आहे। ओके, तर आता आपल्याला हा पोर्शन कुठेपर्यंत गेला पाहिजे ते बघायचं आहे। ओके, आपल्याला हा जो आपण नवीन मुंड्याचा शेप ड्रॉ केलेला आहे तो आपल्याला इथे काउंट करायचा आहे। तर इथून हा आपण व्यवस्थित टेप लावून बघायचं की किती आलेला आहे। तर हा आलेला आहे 4 आणि 4.25। तर त्याच्या अर्ध केलं तर आपल्याला येणार आहे किती? 2 आणि 1 लाईन, बरोबर। तर इथून आपल्याला 2 आणि 1 लाईनवरती कुठे येते बघायचं आणि तिथे आपल्याला मार्क करायचं आहे। 2 आणि 1 लाईन आलेला आहे इथे। तर ही लाईन आहे ही आपल्याला याबरोबर पुढे घ्यायची आहे। ओके, तर बघा हा शेप पट्टी आहे ही बरोबर आपण अशी ठेवायची इथून। याच पद्धतीने आपला हा शेप याच्यापर्यंत गेला पाहिजे की जेणेकरून तो शेपसुद्धा आपला प्रॉपर दिसला पाहिजे। आपला हा शेप इथून ड्रॉ होणार आहे। ओके, आता आपल्याला हा टक्स तर आपला मायनस होणार आहे, पण इथे आपल्याला दुसरा द्यायचा आहे। हा आपल्याला दिसायचा नाही आहे टक्स, इथे आपल्याला एक टक्स द्यावा लागणार आहे की सभ्यसाचीमध्ये आपल्याला तिथे आपला तो एक टक्स असतो, बरोबर। जसं मी तुम्हाला या इथे ब्लाऊजमध्ये दाखवलेला आहे की हा जो आहे तो हा टक्स इथला आपला दिसणार आहे, हा इथून आलेला हा टक्स दिसणार नाही आपला। आणि तसंही इथे जो आहे ना तो इथे पण एक पोर्शन आपला तयार होणार आहे जिथे आपल्याला दोरी किंवा काहीतरी असा पोर्शन आपण बनवणार आहोत, जो आपला इथला पोर्शन आहे तो या पोर्शनमध्ये। तर इथे पण आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपण तिथे ड्राफ्ट घेणार आहोत कटिंग। ओके, तर इथे बघा जिथे आपण मी तुम्हाला हे दाखवलं की इथे आपल्याला एक नॉट्सची डिझाईन बनवायची आहे, त्याच्यासाठी हे अंतर तुम्हाला किती असायला पाहिजे ते आपण बघूया। त्याच्या अगोदर हा शेप पहिल्यांदा आपण प्रॉपर देऊन घेऊया। ओके, तर इथून आपल्याला आता हे आपलं इथे मार्किंग आलेलं आहे, बरोबर, नवीन मुंड्याचं। तर तिथून हा मुंडा घेर आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तो कुठंपर्यंत? तर इथंपर्यंत, जो इथून आपला हा कट होणार आहे, बरोबर। तर इथंपर्यंत मोजून घ्यायचा आहे। तर इथं आलेला आहे हा 6.5। 6.5च्या अर्धे किती होतात? तर 3.25। तर 3.25 बघायचं आहे आपल्याला कुठे येते? तर हे आपलं 3.25 आलेलं आहे इथे, बरोबर। तर हे 3.25 आलं, त्याच्या टेप दुमडायचा आहे, त्याचा सेंटर पॉईंट वरच्या भागाचा काढून घ्यायचा आणि सेंटरपासून आपल्याला अर्धा इंच खाली यायचं आहे। ओके, तुमची जी पण साईज असेल तर हीच मेथड तुम्हाला वापरायची आहे। इथून हा जो नवीन मुंडा आखलेला आहे तिथून या आपल्या टक्स पॉईंट जो आहे तिथपर्यंतचा जो पॉईंट आहे त्याचा मार्क म्हणजे मोजून घ्यायचा, त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा। सेंटर पॉईंटच्या वरच्या बाजूचा जो भाग आहे म्हणजे जिकडे आपण हात वगैरे जोडणार आहोत त्या बाजूतला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि त्याच्या खाली आपल्याला अर्धा इंच यायचं आहे, बघा इथून। आणि अर्धा इंच खाली आल्यानंतर ही लाईन आपल्याला या एपेक्स पॉईंटला मिळवायची आहे।
ओके, तर या पद्धतीने हे आपलं मार्किंग होणार आहे. आणि इथे आता आपण या पद्धतीने आपलं हे पूर्ण याचं मार्किंग झालं. तर आता आपल्याला इथे बघायचं आहे की इथे जे आपण डिझाईन म्हणतोय की त्याच्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच अंतर हवा आहे की पाऊण इंच अंतर हवा आहे ते आपल्याला अगोदर ठरवायचं आहे आपल्याला. ओके, तर इथे आपल्याला समजा 1 इंच आपल्याला अंतर. तर हे आपलं पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे. इथे आपण अर्धा इंच नॉट्स घेणार आहोत या इथे, म्हणून या बाजूनी बंद बाजूकडून अर्धा इंच घेतलेला आहे. इथे जर तुम्ही पॅकच ठेवणार असाल तर तुम्ही हा पोर्शन घ्यायचा की नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला इथंपर्यंत पॅक हवा असेल तर तुम्ही पॅकसुद्धा घेऊ शकता. ओके, आणि यानंतर आपल्याला इथे गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला जो गळा हवा आहे तो घेऊ शकता, पण शक्यतो सब्यसाची ब्लाऊजमध्ये जो पानगळा शेप आहे तो छान दिसतो, त्याच्यामुळे शक्यतो तोच गळा आपण इथे घेणार आहोत. तर इथे या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आणि या बाजूने आपण अर्धा इंचानी गळ्याचा फिनिशिंगसाठी घेणार आहोत. ओके, तर हे आपलं ब्लाऊजचा ड्राफ्टिंग झालेलं आहे. इथे आपण नॉट्स घेणार आहोत. नॉट्स नको असेल तुम्ही इथंपर्यंत डायरेक्ट हा गळ्याचा शेप आहे, हा पानगळा तुम्ही इथंपर्यंत असा घेऊ शकता. ओके, तर हे डिपेंड तुमच्यावर आहे. तर चला आपण आता हे कट करून घेऊया. आणि आता याच्यामध्ये मार्जिन कुठे कुठे ठेवायचं ते बघा. तर पहिला तर आपण हा पोर्शन हा आपला कट होणार, हे जे दिसत आहेत ते आपले सगळे पोर्शन कट होणार आहेत बरोबर. तर आता आपल्यातला हा एक पोर्शन असा तयार राहणार आहे, हा वरचा राहील. हा कट न करता आपण इथे जॉईन करणार आहोत. ओके, त्यामुळे आता मार्जिन आपलं राहणार आहे ते जिथे मी तुम्हाला प्लस दाखवत आहे त्या याच्यावरती आपल्याला मार्जिन ठेवायचा आहे, कारण हा भाग आपला इथे कट होणार आहे. कट झाल्यानंतर हा जॉईन करण्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच किंवा 3 सूत तुम्ही जितकं शिलाईमध्ये अंतर पकडणार आहात तेवढं मार्जिन तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर हा पोर्शन आहे राऊंड शेपचा, तो सुद्धा या भागाचा या भागाबरोबर आपल्याला जॉईन करायचा आहे. त्याच्यामुळे इथे पण आपल्याला हे प्लस जिथं मी तर हे बघा, हे जिथे प्लस दाखवलेलं आहे त्या भागावरती आपल्याला मार्जिन ॲड करायचं आहे. तर आता आपण हे पहिल्यांदा कट करून घेऊ. तर इथे आपल्याला एक पार्ट अजून चेक करायचा आहे, तो म्हणजे हे किती आहे आपलं इथून टक्स पॉईंटपासून खाली बघायचं. तर हे आलेलं आहे आपलं 5 आणि 1 सूत. तर याच्यावरती आपण हा टक्ससुद्धा चेक करून बघायचा आहे की 5 आणि 1 कुठे येत आहे. तर हे आलेलं आहे आपलं इथे. त्यानंतर हे अंतर चेक करायचं किती आलेलं आहे बघा. तर हे अर्धा इंच आलेलं आहे. तर या बाजूला आपल्याला त्याच्या दुप्पट घ्यायचं आहे. हे इथे दुप्पट घेऊ शकता किंवा कितीही येऊ तुम्ही इथे 1 इंचावरती या बाजूला मार्क करू शकता. 1 इंच जर तुम्हाला वाटत असेल की ते उंची तुम्हाला कमी होईल ब्लाऊजमध्ये, तर मग तुम्ही इथे अर्धा इंच किंवा अर्धा इंचवर सुद्धा घेऊ शकता. ओके, तर इथलं अंतर हे डिपेंड तुमच्यावर आहे. हे अंतर तुम्हाला किती कमी किंवा जास्त हवं आहे याच्यावरती. इथे मी 1 इंच घेणार आहे आणि ही लाईन आहे ही आपण इथे ड्रॉ करून घेणार आहे. आणि या बाजूला अर्धा इंच कंपल्सरी वरती घ्यायचा आहे. तर आता आपण हे सर्व कट करून घेऊया. पहिल्यांदा आपण बाहेरचं कट करून घेऊया, यानंतर तुम्हाला आता आपण काय करणार आहे, हा पोर्शन कट करून घेतला. आपण काय करणार आहोत, हा पोर्शन याच्यावरती ना असा इथे जोडणार आहोत. इथे हा जर काही कमी जास्त वाटला तर आपण कट करून घेणार. आणि हा मात्र आपण या पद्धतीने कट करणार आहोत इथपर्यंत. हा पोर्शन मात्र आपल्याला इथे याच्यावरती जोडायचा आहे. तर हा जोडल्यानंतर आपल्या एक्झॅक्टली या पॉईंट बरोबर येतोय. तर आपण याच्यावरती जोडून घेऊया. तर हा जो कट केलेला पोर्शन आहे तो इथे खाली थोडासा एक्स्ट्रा ठेवला आहे, त्याच्यावरती हा ठेवून याबरोबर इथे आपण सेट करून घ्यायचा. आणि आता हा राऊंड शेप कट करून घ्यायचा.
तर हा एक पार्ट, हा 2 पार्ट आणि हे झाले आपले. याच्या चारही बाजूला आपल्याला मार्जिन ॲड करायचं आहे. याच्या पार्टमध्ये फक्त इथे आपल्याला खालच्या बाजूला अर्धा इंच ॲड करायचं आहे. तर हे 2 पार्ट आपण आता बाजूला ठेवूयात आणि हा आपण आता पार्ट बघूयात की हा आपल्याला कसा घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हा पोर्शन इथे कट करून घेतला. त्यानंतर हा जो आहे तो आपल्याला इथे, तर हा पोर्शन आपण या पद्धतीने फोल्ड करून यावरती, याच लाईनवरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं. ते तुम्ही पिनअप करू शकता. आणि त्यानंतर हा पोर्शन आलेला आहे आपला, तो कट करून घ्यायचा. गळ्याचा शेप तुम्हाला जसा हवा आहे तसा घेऊ शकता. जर जास्त ब्रॉड नको असेल, खोल गळा, तर हा तुम्ही या पद्धतीने पण घेऊ शकता. तर हा पोर्शन आहे तो, हा डिपेंड तुमच्यावर आहे. तुम्हाला यामध्ये असाच ठेवायचा आहे की हा कट करून घ्यायचा आहे. ओके. आणि हा जो इथे असा हा कोना वगैरे आलेला असतो, तर तो कोना येऊ न देता इथे आपल्याला हलकेच या पद्धतीने राऊंड शेप करून घ्यायचा. आणि हा पण जो राऊंड शेप आपला आलेला आहे त्याला आपल्याला इथे कोना आलेला आहे त्याला राऊंड करून घ्यायचं. तर आता हा पोर्शन झालेला आहे आपला इथला तयार. तर हा जर समजा आपण हा एक पार्ट म्हटलं तर हा दुसरा घेऊयात आणि हा जो आहे तो आपला तिसरा होणार आहे. तर या पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मार्जिन कुठे कुठे ॲड करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. गळा कशा पद्धतीने घ्यायचा असतो हे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा पोर्शन आहे तो मी हा कट नाही करणार. जर मला इथे घ्यायचं नसेल तर मी हा या पद्धतीने इथे पाठीच फोल्ड करून ठेवेन आणि इथे हा घेईन. आणि जर मला इथे असं न घेता घ्यायचं असेल तर मी हा पोर्शन नंतर फ्रंटला या पद्धतीने ओपन करून घेऊन इथे दुसरासुद्धा गळा कुठलाही घेऊ शकते. त्यामुळे हा पोर्शन मी फक्त कट करणार नाही आहे. ओके. तुम्हाला जर इथे थोडीशी डिझाईन त्या पद्धतीची घ्यायची असेल, त्या शिलाईच्या वेळेला मी तुम्हाला त्या वेळेला ह्याच पॅटर्न वापरून जेव्हा काही ब्लाऊज शिवेन त्यावेळेला तुम्हाला मी तेही दाखवेन. ओके. तर हा झालेला आहे आपला प्रिन्सेस कट. चेस्ट 38, वेस्ट 31 पार्ट झालेले आहेत. आता आपल्याला हे बॅक साईडच्या उंचीबरोबर सुद्धा ॲडजस्ट करायचं आहे. तर 5 इंच खाली घेऊन इथे मी हा एक पॉईंट दिला आणि यानंतर या बाजूला पण आपल्याला इथे उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे उंचीचं मार्किंग करून घेतल्यानंतर हा आपल्याला पोर्शन काढून घ्यायचा आहे. इथे एक मी लाईन देऊन देतात. ही लाईन देण्या अगोदर आपल्याला टोटल उंची बघायची आहे. तर उंची आपल्याला टोटल 14.5 तयार हवी आहे. तर इथे आपल्याला 15 इंच तरी यायला हवी आहे. ओके. तर इथे मला 15 इंच ही मिळत आहे याच लाईन बरोबर. तर मग मी आता इथे कसं ॲडजस्ट करणार आहे, तर हे करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही लाईन आहे, ही लाईन आपल्याला या लाईन बरोबर इथं आणायची आहे की जे तिरकी आली तरी चालू शकते, कारण आपल्याला इथं आपल्याला पाठीची उंची प्रॉपर मिळायला पाहिजे. ओके. त्याच्यासाठी आपल्याला हा पोर्शन आहे तो
हा पॉईंट आपला बरोबर आला पाहिजे, कारण इथे आपली फिटिंगची लाईन येणार आहे बरोबर. तर म्हणून मग मी हा पोर्शन इथे या पद्धतीने घेते आणि हा जो आहे तो हा असाच थोडासा या पद्धतीने जाणार आहे खाली. थोडंसं अंतर आपण इथे वर खाली मॅनेज करूयात, पण हा पोर्शन आपल्याला या पद्धतीने घ्यावा लागेल. ओके, तर हे अंतर आहे हे इथे कोणा येऊ नये याच्यासाठी ही या पद्धतीने घेतलं. तर आता हा बॅकचा पोर्शन आहे तो आपला या पद्धतीने जाईल. तर हे झालेलं आहे आपलं बॅकच्या उंची बरोबर आपलं हे कटिंग करून झालेलं आहे मार्किंग घेऊन. तर आता आपल्याला हे तर इथे मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही लाईन ड्रॉ करून हे अंतर असंच ठेवणार आहे, कारण जर समजा आपल्याला इथे कधी बॅक ओपन ब्लाऊज बनवायचा असेल तर आपल्याला याच पॅटर्नमध्ये बनवता येईल. ओके, तर हे जे असणार आहे हे बॅक ओपन ठेवायची असेल तर आपल्याला या पोर्शनचा उपयोग करायचा आहे. बॅक ओपन हवी असेल तर आपल्याला हा पोर्शन यूजमध्ये करायचा आहे, नसेल तर आपल्याला या पोर्शनला इथे या पद्धतीने फोल्ड करायचं आणि जेव्हा बॅक पॅक असणार आहे त्यावेळेला आपल्याला हे अंतर घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपलं हे मार्किंग झालेलं आहे. चेस्ट आहे 38, वेस्ट आहे 31 आणि हा पॅटर्न आपला आहे सभ्यसाची. तर हे सर्व पार्ट आपले रेडी झालेले आहेत आणि याच्यामध्ये शिलाईमध्ये सुद्धा आपल्याला कुठे कुठे ॲड करायचं आहे हे मी तुम्हाला इथे दिलेलंच आहे. तर याच्या शिलाईचा व्हिडिओ लवकरच अपलोड होईल, त्यामध्ये ब्लाऊजवरती कशा पद्धतीने कटिंग घ्यायची हे सुद्धा डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. एकदा नाही समजला दोनदा बघा, तीनदा बघा. प्रॅक्टिस भरपूर करा की जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने येतील. प्रॅक्टिसशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला येणार नाही हे लक्षात घ्या. ओके, तर चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची.